ज्याच्यामध्ये सगळे जी.आर आता लावलेले आहेत आपण ते जी.आर आहेत आणि तुम्हाला परत एकदा नीट सांगतो. मुळामध्ये ही समिती नेमली होती ती उच्च शिक्षणासाठी आणि उदय सामंत त्यावेळेला उच्च शिक्षणाचे मंत्री होते. आता माशेलकर समिती नेमली का तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आल्यानंतर ते धोरण आलं त्याच्यावरती बाबा आपण काय करायला पाहिजे म्हणून एक उच्च शिक्षणासाठी म्हणून समिती नेमली. त्याच्यात प्राथमिक शिक्षक कोणीच घेतले नव्हते किंवा प्राथमिक शिक्षणाशी संबंधित असलेले कोणीच घेतले नव्हते. हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर झाला, मंत्रिमंडळाला सादर झाला. आता तो अहवाल सादर झाल्यानंतर त्याच्यावरती पुढे अंमलबजावणी कशी करावी की न करावी यासाठी एक अभ्यासगट नेमला गेला. तो अभ्यासगट माझ्या अध्यक्षतेखाली मी तत्कालीन मुख्यमंत्री होतो म्हणून नेमला गेला. त्याचं हे काही इतिवृत्तांत वगैरे सगळं आहे, ह्याच्यात सगळं दिलं त्याच्यात पण आहे. तर तो नेमल्यानंतर पुढे सरकार पाडलं यांनी. त्याच्यामुळे ना अभ्यास गटाची मीटिंग झाली आणि तो जो काही शिफारशी ज्या केल्या होत्या तो आम्ही कधी पान उघडून पण बघितलं नाही. पण जी.आर. यांनी काढला. जर का मी जी.आर. काढला असता तर 3 वर्ष काय झोपा काढत बसले होते? 3 वर्ष कोणालाच कळलं नाही मी काढलेलं जी.आर. आणि मग मीच माझ्या जी.आर.ची होळी करेन. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना हेच मला सांगायचे की म्हणून आम्ही मराठी सक्तीची केली. ते मराठीमध्ये लिहिले ते पहिले नीट वाचायला शिका, समजून घ्या आणि मग आमच्यावरती टीका करा. खोटं कशाला बोलताय? तुमच्याच पक्षाचे उपनेते विजय कदम यांचा देखील याच्यामध्ये समावेश होता. त्यांच्यावरती देखील बरं तुम्ही अहवाल वाचलाय? तुमच्यापैकी कोणी अहवाल वाचलाय? मी सुद्धा नाही वाचलेला. मी सुद्धा वाचलेलं नाहीये कारण माझ्यासमोर तो आलाच नाही. आता विजय कदम ठीक आहे आमचा उपनेता, पण तो प्राथमिक शिक्षणाशी संबंधित आहे का? त्याच्यानंतर तो अहवाल सादर केला. जसं तुम्हाला सांगतो की ज्याप्रमाणे श्रीकृष्ण अहवाल सादर केला गेला तो अहवाल त्याच्यावरती चर्चा करून फेटाळला गेला. तो फेटाळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तो जबरदस्ती घ्यायला लावला, अंमलबजावणी करायला लावली. ज्याचा त्रास हा त्यावेळेला शिवसैनिकांना जास्त झाला. त्याच्यात एक सुद्धा भाजपवाला नाही अडकला, सगळे शिवसैनिक अडकले. पण हे त्याची प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक पहिलं पुन्हा एकदा सांगतो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं. ते आल्यानंतर त्याच्यावरती सगळं त्याचं उणीवा आणखीन उणं काय असेल ते समजून घेण्यासाठी एक समिती नेमली. माशेलकरांच्या अध्यक्षतेखाली उच्च शिक्षणासाठी ती समिती नेमली होती. तिचा अहवाल हा सादर केला म्हणजे दिला गेला. आता तो दिला गेला तो एक असतं की बाबा तो सादर केला गेला, पण तो केला गेल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा काही चर्चा करण्यासाठी एक अभ्यासगट नेमला. त्याची एकही बैठक झाली नाही. म्हणजे तो अहवाल प्रत्यक्षात माझ्यासमोर कधीच आला नाही आणि आम्ही त्याचं पानही उघडून बघितलं नव्हतं. आता प्रत्यक्षात तो अहवाल काय आहे हे बघण्याची मला उत्सुकता आहे. पण त्याच्यात काही जरी असलं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही. आणि ते त्यावेळेलाही माझ्या लक्षात म्हणजे वेळच आली नाही. सरकारच पाडलं ना गद्दारी करून यांनी. तुम्ही जी.आर.ची होळी करण्याचा आदेश दिल्यानंतर तुमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत राज्यभरात अनेक ठिकाणी असं चित्र पाहायला मिळालं की मनसेचे कार्यकर्ते देखील त्या जी.आरच्या होळीच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. 5 तारखेचा जर मोर्चा झाला असता तर दोन्ही ठाकरे झाला असतं तर नाही. 5 तारखेला कार्यक्रम होणार, मग तो मोर्चा होईल, सभा होईल, पण मराठी माणसाची एकजूट आता तुटू द्यायची नाही. म्हणून आता हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोण पसरलेलं आहे. तर मी सर्वांना विनंती करतोय की आता ही जाग केवळ संकट आल्यानंतर उठून जागं व्हायचं आणि संकट दूर झाल्यानंतर आपण झोपायचं. आता झोपू नका. एकत्र आलो आहोत, एकत्रच पुढे जाऊ आणि ते एकत्र येऊ नये म्हणून हा जी.आर. त्यांनी मागे घेतलाय. शिंदे बरोबरचे मंत्री ते देखील नाराज झाले होते. ते म्हणाले काय जी.आर. मागे घेतला म्हणून? नाही, कारण ते लाचारच आहे. त्यांना त्यांच्या मालकांची गुलामगिरी करावी लागते. हे काय बाळासाहेबांचे विचार सांगतायत? उलट मी अजित पवारांचं कौतुक केलं मगाशी तुम्ही तिकडे विचारल्यानंतर. ते बोलले तरी, पण मिंदे कुठे बोलले? मिंदे कुठे बोलले? आमचं बोलणं सुरू आहे. अगदी प्रत्यक्ष माझं त्याचं नसलं तरी आमचं सुरू आहे. आणि म्हणून सांगतो की 5 तारखेला माझी तर इच्छा आहे की आज जे सहभागी अगदी मराठी भाषा समिती सुद्धा आहे त्यांनी सुद्धा, इतर सुद्धा पक्ष अगदी मनसेनी सुद्धा एकत्रित कार्यक्रम आपला हा व्हायलाच पाहिजे 5 तारखेला, अशी माझी आग्रहाची विनंती. आणि आम्ही तो कार्यक्रम एकत्र आला, मनसे असतील किंवा आपला पक्ष असेल तसा या मुद्द्याला घेऊन आला ना, हा मुद्दा तडीच नाही. तसं पुढे देखील असं एकत्रित पाहायला मिळेल का? राज्यभरातल्या जनतेला याची उत्सुकता. मी परत सांगतो
की एखादं संकट आल्यानंतर आपण एकत्र येण्यापेक्षा आपण एकत्र आलो तर संकट येणार नाही, ही माझी धारणा आहे. ठाकरे ब्रँड एकत्र येईल, ठाकरे ब्रँड 5 तारखेला एकत्र येईल, हे कुठेतरी त्यांना वाटलं असेल म्हणून हे मुख्य कारण आहे. नक्कीच आहे ना. म्हणजे मी तुम्हाला परत एकदा मी सही करतो, पुनरुच्चार करतो की पहिलं त्यांचा हा अत्यंत कुटील डाव होता की मराठी अमराठी विभागणी करायची, मराठी माणसांमध्ये फूट पाडायची आणि आपली पोळी भाजायची. आता तो डाव अयशस्वी झाला. मग आता मराठी एकत्र येऊ नये म्हणून हा GR मागे घेतलाय, नाहीतर एवढा हट्ट करण्याची त्यांना गरजच नव्हती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळेस देखील आता छुपा अजेंडा हिंदीचा लादण्यात येत होता, पण बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी तो हाणून पाडला. यावेळेस देखील आपण हाणून पाडला, तर तेव्हापासून सुरुवात ही आहे आणि खऱ्या अर्थाने आज यशस्वी आपल्याला मिळालंय का? बघा, मी तुम्हाला एक सांगतो की परत एकदा सांगतो, आमचा हिंदी भाषेला म्हणून विरोध नाही, परंतु आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली. प्रत्येक प्रांताची एक भाषा आहे, त्या भाषाच्या किंवा प्रांताच्या अनुसार तिथली जी मातृभाषा आहे तिला सर्वोच्च मान हा त्या प्रांतात दिलाच पाहिजे. जसं हिंदी भाषिक प्रांतात हिंदीला दिला पाहिजे, गुजराती भाषिक प्रांतात गुजरातीला दिलं पाहिजे, तसं महाराष्ट्रामध्ये मराठीला मिळालं पाहिजे. आणि इकडे तर अनेक अमराठी लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहत आहेत. मात्र तुम्ही एवढं सगळं करताना, मी पहिली प्रेस जेव्हा घेतली होती इकडे त्या समितीबरोबर, तेव्हा मी काय म्हटलं होतं की ह्या मराठी अमराठी जे चांगल्या गुण्यागोविंदांनी नांदतायत त्याच्यामध्ये मुद्दामून विषाचा खडा हे टाकतायत आणि तो खडा टाकण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये म्हणून हा दुसरा डाव टाकतायत. तर हे जे काय स्वयंघोषित अनाजी पंत आहेत त्यांना असं वाटतं की चाणक्यानंतर हेच, तर असं काही नाहीये. जिस तरीके से मुख्यमंत्री दोनों हिंदी को रद्द कर दिया, साथ ही भाई हिंदी में बोलिया बहुत अच्छा है, आप ऐसे टूटी फूटी नहीं, लेकिन मेरे स्कूल में हिंदी 5वीं कक्षा के बाद थी. हिंदी बहुत अच्छी है. चलो, धन्यवाद. सक्ती नाही आहे ना. तो ये है कि जब मुख्यमंत्री कह रहे थे तो ये भी कहा कि आप हिंदी भाषा के विरोधी हैं. आपने उनकी प्रेस कॉन्फ्रेंस सुनी होगी, तो पहले ये मुझे बताइए कि मुख्यमंत्री मराठी भाषा के विरोधी क्यों है? मुख्यमंत्री मराठी भाषा की विरोधी है, ये मेरा आरोप है. जाओ उनको बताओ. इसके अलावा जो समिति नरेंद्र यादव की इलेक्शन नहीं, इतनी जोर जबरदस्ती करने की आवश्यकता क्यों? अब बाकी सारे विषय हैं, अपने यहाँ काश्तकार आत्महत्या कर रहे हैं, बाकी रोज ही विषय, कल से अधिवेशन शुरू होने जा रहे हैं, सत्र शुरू होने जा रहा है, तो बाकी के विषय उस पर बात करो ना. आप मराठी के पीछे क्यों पड़े? मराठी के बारे में आपके मन में इतना जहर क्यों है? मुख्यमंत्री तो मराठी के विरोधी है, या शायद मैं ऐसा कहूं तो गलत नहीं होगा कि महाराष्ट्र के जो द्रोही है या महाराष्ट्र के जो शत्रु कहना थोड़ा शायद ज्यादा होगा, लेकिन उनके ये गुलाम है क्या? शालेय शिक्षण मंत्री योग्य शालेय शिक्षण मंत्र्यांना आधी खातं तरी कळलंय का काय खात आहे त्यांचं? का नुसतं खायचं एवढंच खातं असं वाटतं त्यांना? आपने जो एकता दिखी है, खासकर जिस तरीके से आपको राज ठाकरे की मंत्री और बाकी के लोग भी शामिल हुए, क्या ये उसका असर रहा? आप मानते हैं कि सरकार को बैकफुट पे नहीं तो दूसरा क्या हो सकता है? दूसरी बात कौन सी हो सकती है? कल तक तो बोल रहे थे कि नहीं होगा ही होगा. इसलिए मैंने कहा कि पहले उन्होंने एक सबके मन में जहर डालने की कोशिश की. यहाँ कई सालों से, बरसों से मराठी गैर मराठी रह रहे, खुशी खुशी रह रहे हैं, उनमें अलगता पैदा करो, अलग अलग हो जाओ, फिर मराठी जो एक है उनका विभाजन करो. अब वो विफल हो गए, इसलिए अब मराठी मानुस इकट्ठा आ रहे, तो नहीं आने के लिए उन्होंने आज का निर्णय लिया. होगा, मोर्चा होगा या सभा होगी, लेकिन कार्यक्रम तो जरूर होगा. और मैं सब लोगों को विनती कर रहा हूं कि जिस तरीके से जैसे आप मोर्चा के लिए इकट्ठा हम आने वाले थे, वैसे ही 5 तारीख को हम सब इकट्ठा आकर मराठी माणूस. अजित पवार एकीकडे असं देखील म्हणतात की GR रद्द करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता मराठी माणसाने एकत्र येऊ नये असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं. हाच तर त्यांचा डाव आहे. जे मी बोललो ते अधिकृत बोलले. म्हणजे शेवटी माझ्या बरोबर पण ते 2.5 वर्ष होते ना. भाजप 25-30 वर्ष होती. बाकी मिंदे तर आम्हीच त्याला राजकीय जन्म दिलाय. त्याच्यामुळे सगळ्यांची मन आणि त्यांच्या मनातली काळवेर कळतं मला. ठीक आहे.